सांगोला तालुक्यात शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ऐन उन्हाळ्यामध्ये 8 महिन्यांपासून बंद आहे। सांगोल्याचे राजकारण आणि समाजकारण हे पाणी पुरवठ्यावरच चालते। मात्र आजही सांगोला वासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे। या प्रादेशिक योजनेवरून सांगोला तालुक्यातील 82 गावं आणि 550 वाड्यावर त्यांना पाणी पुरवठा केला जातो। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। पाहूया। सांगोला तालुक्याची पिण्याच्या पाण्याची टंचाई बंद व्हावी यासाठी 2005 मध्ये शिरभावी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली। पंढरपूरच्या चंद्रभागेच्या नदीतून पाणी उचलून शिरभावी प्रादेशिक योजनेमध्ये आणलं जायचं आणि 82 गावं आणि 550 वाड्या वस्त्यांना सांगोला नगरपालिकेला आणि सांगोला सूतगिरणीला यातून पाणी पुरवठा व्हायचा। मात्र आता सध्या एप्रिल महिन्यामध्ये चक्क ही पाणी पुरवठा योजना जी 15 वर्ष सुरू होती ती बंद आहे। आपण आता शिरभावी पाणी पुरवठा योजनेच्या प्रकल्पावर आहोत। आपण या ठिकाणी बघू शकतोय हा साठवण तलाव आहे। या ठिकाणी सर्व घाण पाणी आहे आणि गाळ साचलेला आहे, कारण 8 महिन्यापूर्वी 5,21,00,000 रुपये वीज बिल थकीत असल्याने वीज मंडळाने इथला वीज पुरवठा खंडित केला आहे। त्यामुळे जवळपास 82 गावं आणि 550 वाड्या वस्त्यांना आता दुष्काळाच्या झळा पोचू लागलेल्या आहेत। ऐन उन्हाळ्यामध्ये सांगोलकरांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे। पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे। जर लवकरात लवकर ही योजना कार्यान्वित झाली नाही तर कुठेतरी सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी स्थलांतर करण्याची वेळ येईल अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख असतील किंवा माजी आमदार शहाजीबापू पाटील असतील यांनी तात्काळ सरकार दरबारी प्रयत्न करून योजना सुरू करावी अशीच मागणी आता सांगोल्यातील दुष्काळग्रस्त नागरिक करत आहेत। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, सांगोला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।